आणि कामं तर व्हायलाच हवी होती ना, तेही मी मदत म्हणूनच केलं. पैसे मिळावं म्हणून नाही केलं. हो का? कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? नाही फार मोठे मोठे शब्द वापरतेस म्हणून म्हटलं. माणूस धर्म निजाच दाखवतेस की उपकार करतेस? आमच्याहून महान व्हायला बघतेस? ए दिगू मगाशी काय बोलला हे ऐकलं नाहीस का? आम्ही फक्त तुझेच नाहीत तर कुणाचेही उपकार घेत नसतो, कळलं? काका तू थांब. हं? निमित्त काढून पळू नको. न- आजच्या आज मला त्या हरी सातारकरचा विषय संपवायचा आहे. हं? ए तू ग न सांगता कशी निघालीस? लगेच पसरवायचं होतं का? आधी ते बोचका बघू दे मला. पाटी पेला चांदीचं निरंजन यातलं काही लपवलं तर नाही असं त्या काठोड्यात? अहो नाही हो, मी असं का करेन? मी प्रामाणिक. गप. इथे काही कपाळावर लिहिलंयस का की मी प्रामाणिक आहे म्हणून? बोचका बघू दे आधी मला. दे ते गाठवडं. उघडते. माझ्याकडे कशाला बघतेस? तू काही घेतलंयस का? नाही हो. नाही घेतलंयस ना? मग दाखव की गाठोडं. घाबरतेस कशाला? हा काका बोल. अब हा ते ताई हा तमाशा इथे का चाललाय? ही पिढी आहे याचं जरा भान ठेवा. जे काय करायचंय ना ते माझ्या नजरेआड करा. जा निघा. हा काका बोल. ते तो भेटला होता मला ते पण मी जाऊ दे. आत्ता निमूटपणे निघ. तिघू ओरडलाय ना म्हणून सुटलीस. मी असते तर सोडलंच नसतं तुला. नखापासून केसापर्यंत सगळं तपासलं असतं. आता जा की. वळून वळून काय बघतेस? किती निर्लज्ज आहे ही मुलगी. आता काय पालखी मेळा मागवू? जा. अरे काका आता तरी बोल. हा ते नाही तर राहू दे. हं? आधी जाऊन त्या हरी सातारकरला घेऊन ये. नाही मला शहानिशा करायची. तो तुला शेंड्या लावतोय. ते आधीच कर्ज वसुली करून तू मला शेंड्या लावतोयस ते. नाही आज समोरासमोर होऊनच जाऊ दे. तेव्हा जा आणि आधी त्याला घेऊन ये. नाहीतर कर्ज वसुली तरी करू ना. जा. मीच लाटलं हे याने अचूक ओळखलं. आता मी काय करू?
काय ग गंगे, त्या नवीन मुलीनं भांडी कशी घासली आहेत? स्वच्छ घासली आहेत ना, की मला पुन्हा पाणी फिरवावं लागणार आहे? हाव नाही हो, पोरीचं काम एकदम स्वच्छ आहे आणि इतकं स्वच्छ का उद्या मला काढून तिलाच ठेवाल तुम्ही. आणि पोर बी लई गुणाची आहे हो. दवापट्टी बी तिनंच केली हो मला. आणि येळेला उभी राहिली म्हणून, नाही तर आज माझी पंचायतच होती बघा.